नमस्कार, मी देवचंद बिडकर, फाउंडर अहिल्या ॲग्रो. आपले प्रोडक्ट आहे जीवन संजीवनी, स्पिरुलिना आणि सिबक्तान. ह्या दोन प्रोडक्टच्या माध्यमातून असंख्य लोक आम्ही आजारमुक्त केले आहे. तुम्ही जर डॉक्टरच्या विळखीतून सुटायचा विचार करत असाल, दवाखान्यात जाऊन चक्रा मारून गोळ्या खाऊन वैतागलेले असाल, पण आजार जात नसेल, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, मान पाठ, शुगर, बीपी, थायरॉइड असे असंख्य आजार जर तुम्ही सोबत घेऊन जगत असाल आणि फरकच पडत नसेल, तुमच्यासाठी योग्य तो आहार आम्ही घेऊन आलोय. औषध नाही तर आपल्याला अन्न बदलायचे आहे आणि या अन्नाच्या माध्यमातून तुम्ही आजारमुक्त होणार आहात. 5,000 लोक आम्ही आजारमुक्त केलेले आहे. याचा डेटा देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनेल वरती प्लेलिस्ट जीवन संजीवनी स्पिरुलिना इथे दिलेला आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे हा डेटा उपलब्ध आहे की किती लोक आजारमुक्त झालेले आहे. तर म्हणूनच आपल्याला औषध नाही तर आहार बदलायचा आहे आणि या आहाराच्या माध्यमातून असंख्य लोक आज निरोगी जगताय. तुम्हालाही निरोगी जगायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा किंवा समोर जो नंबर तुम्हाला दिसत आहे या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि स्पिरुलिना आणि सिबक्तान घेऊन आजारमुक्त निरोगी जीवन जगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हटलं तुम्हाला आणि काय त्रास होता? फरक भरपूर आहे, सगळ्याच आहे. म्हणजे जवळजवळ मी एवढा आजारी होतो सर, मी चालू शकत नव्हतो. आता मी पळायला लागलो अक्षरशः. तुम्हाला पळायला लागले? अरे वा, अभिनंदन. म्हणजे चालण्यामध्ये आता मला काही हे नाही, म्हणजे तकलीफ नाही, काय नाही. पाय फक्त काय जरा पायाला सूज आहे, ते मला माहित नाही कशामुळे येते. बाकी पायातल्या मुंग्या बिंग्या सगळे गेलेले आहेत. ते टू झेड. पाय वगैरे दुखायचे का? हो, दुखायचे, सगळं थांबलं. अच्छा, चालायचा प्रॉब्लेम होता, तोही सॉल्व्ह झालाय. हो, माझा तोल जायचा, आता तोल जात नाही. अच्छा, इम्युनिटी बूस्ट झाली, फ्रेश वाटत असेल ना? हो, तसंच. आणि पाठीमध्ये पण हो दुखायचं, मणक्यामध्ये वगैरे, ते पण बंद झालं संपूर्ण. जवळजवळ 90% प्रॉब्लेम 2 महिन्यात कव्हर झाले, राईट? हो. हा, 2 महिने म्हणजे आता ते बॉटल अजून संपल्या नाहीत. हा, पण मग 2 महिने झाले साधारण, एक धरूया आपण. हो, चालेल. 1-1.5 महिना होऊन गेला. तर त्याच्यामध्येच मला भरपूर फरक वाटायला लागला. चालेल, काही हरकत नाहीये. हा, परत पाहिजे होतं मला. नाही, आता एक काम करा ना. हॅलो, हा, स्पिरुलिना आहे ना तुमच्याकडं? ते कंटिन्यू करा सध्या. स्पिरुलिना आहे आणि ती दुसरी एक बॉटल आहे. बाकी सिबक्तान संपलंय. म्हणजे संपू दे. ते 2 महिने झाले का काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यातले 2-2 गोळ्या कंटिन्यू करा. काय होतं मला 8 दिवसात सांगा, मग आपण बघू कसं करता येईल. हा, म्हणजे आता आहेत त्या गोळ्या आहेत त्या, म्हणजे जवळजवळ एक वाढवा. सिबक्तान संपलं का हे एक वाढवायचं, कंटिन्यू करायचं. ओके. पोपट हरिबा माने, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आणि हा मॅडमनी औषधं दिलेलं. प्रोडक्टचं नाव आहे संजीवनी, जीवन संजीवनी. 3 डबे आहेत त्या, तर त्याची नाव काय मला सांगता येणार नाही, ती इंग्लिशमध्ये असतात. आधी मला आता थोडासा फरक पडल्यासारखा वाटतोय. सफेद डाग होटावर होते ना, ते जराचे नॉर्मल झालेत. हा. अच्छा, किती % फरक पडला तुम्हाला? 1.5 बॉटल संपल्याच्या पुढं. अच्छा, म्हणजे तुम्हाला 1.5 महिन्यातच फरक पडला? 1.5 महिन्यात कसा? आपलं ते 3300 रुपयाचं ते कॉम्बो पॅक नाही आहेत का? हो. मग त्यातला 3 बॉटल्यांचा एक डोस पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या 3 चालू केल्यावर एक 15 दिवसांनी फरक जाणवायला लागला. अच्छा, काय प्रॉब्लेम होती तुम्हाला? काय नाही, पायाची लिगामेंट दुखत होत्या अच्छा. आणि गुडघे दुखायचे जरा जास्त. पण आता एक पाय पूर्णतः बरा झालाय, ओके. एकच दुखतोय आता थोडासा. 50% फरक पडला तुम्हाला? हो. 50% तर 100%च म्हणायचं. अच्छा, म्हणजे 99% पडूनच गेला, 1% राहिलाय फक्त. नाही 50%, 100%च 50% पडला असं सांगतोय. अच्छा, असं. हा, पण अर्धा राहिलाय, तो बी पडेल आता तेवढ्या बाटल्या संपेपर्यंत. अच्छा, तुम्ही 2 महिन्याचं एक सोबत मागवलं होतं ना? अहो, मी पहिलं ते 3300 रुपयाचं एकदा मागवलं हो. आणि त्याच्यानंतर आता डबल डोस मागवला 6600चा. हो, मीच दिला होता ना तुम्हाला मागे. हो, तुम्हीच दिलता. आता किती राहिले सप्लिमेंट?
अजून एक तर फोडलंच नाही आणि दुसरं अर्ध आहे अजून. अच्छा अच्छा अच्छा. बरेच दिवस ते 3 महिने पुरतं ना मॅडम. हो 3 महिने जात आपल्याला. हा फरक फरक चांगलाच पडलाय, काही प्रॉब्लेम नाहीये है ना? हा बाकी नाही काही दुखतच नाही अजिबात. आता फक्त तेवढा एक पाय नीट व्हायचा पाहिजे, होईल तो पण. म्हणजे तुम्हाला आपल्या सप्लिमेंट वर पूर्णपणे विश्वास आला आहे. आलाय आलाय आलाय. तुम्हाला हो 100% फरक पडलाय म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेमच नाही मग काही. हा हो. घ्या तब्येतीची काळजी वगैरे घ्या, तसं आम्हाला कॉल करत जा. ओके 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 मॅडम. ओके. चालेल चालेल, धन्यवाद. आणखी काही त्रास नाही ना तुम्हाला, बीपी शुगर? नाही नाही बाकी काही त्रास नाही. अच्छा, फक्त गुडघ्यांचाच प्रॉब्लेम होता, हो पायाचा. हो 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 हो. ओके ओके, चालेल चालेल, धन्यवाद. धन्यवाद. घ्या काळजी मग हा. हो. मैम, थैंक यू फॉर योर अप्रिसिएशन। मुझे बहुत अच्छा फील हो रहा है आपको सप्लीट लेके। अभी 2 हफ्ते हुए थे, मुझे भी लगता है मेरा पैसे अच्छा हो जाएगा मैम। आता माझ्या एवढं लक्षात नाही, पण आता ते मग एवढं गॅप का बरं दिलं तुम्ही? काय फरक जाणवला होता? काय त्रास होता? मी शुगर साठी मागवल्या होत्या. आता ते बायकोसाठी मागवायचे, माझ्यासाठी मागवायचे. बायकोला थायरॉइड आहे आणि वजन जास्त वाढले. हा आणि माझ्या शुगरचं आहे नॉर्मल मध्ये आहे. हा त्याच्यासाठी आपलं चालू ठेवलंय तुम्ही. चालेल, मला पत्ता वगैरे पाठवून द्या. पाठवायला होतो मी. हा, हे कुठच्या याच्यावर पाठवू? याच नंबरवर पाठवू? हो चालेल, याच्यावर पाठवतो तुम्हाला. मी डिटेल पाठवतो किंवा तुमच्या व्हॉट्सअपला असेल पण डिटेल. हा, मी पाठवून देतो. त्याच्यावर मला पत्ता टाका. पेमेंट हा. पाठवायला तुम्हाला स्कॅनर पाठवतो, त्याचे पेमेंट पाठवून द्या. पाठवून द्या तुम्ही. डिटेल टाकतो मी तुम्हाला, मला व्हॉट्सअप करा एकदा. ठीक आहे, चालेल. काय करता याच्यावर? काय नाव म्हणले तुमचं? दीपक आवटी. दीपक आवटी का? बरं चालतंय. पाठवून ठेवा. मी ऑफिसला जातोय, चेक करून तुम्हाला डिटेल टाकतो मी. ठीक आहे? ठीक आहे, चालेल. हो. हा घ्या ना. म्हणजे आधी काय त्रास होतो दादा तुम्हाला 2 महिन्याआधी? सगळंच कमजोरी, सगळंच अजून काय म्हणजे त्रास किती होते तुम्हाला आधी? आधी जसा त्रास 20% कमी झाला आहे, 40% अजून आहे. अच्छा. हो. आणि आता कसं किती टक्के फरक पडलाय काय वगैरे तसं? आता जसं मग फरक पडला ना त्यावर खायला लागलं तर. आधी किती गोळ्या घ्याव्या लागायच्या तुम्हाला? सारखं 2-3 दिवस झाले का हे काहीतरी दुखायला लागलं तर लगेच जावं लागायचं. पण आता 2 महिन्यापासून दवाखान्यात नाही गेलेलं. अरे बापरे. इंजेक्शन वगैरे पण घ्यावं लागायचे ना पहिले? हो, इंजेक्शन, टॅबलेट, काही नॉर्मल जरी दुखायला लागलं तर लगेच जावं लागायचं आणि ते राहतच नव्हतं. पण आता काय झालं, 2 महिन्याच्या अलोपॅथिक गोळी सुद्धा खाल्ली. अच्छा, आपल्या सप्लिमेंटने ना? आणि आता ते ताईंसाठी घेतलेल्या त्यांची तब्येत कशी आहे आता आधीपेक्षा? ते आता 4-5 दिवस झाले ना तुम्ही. अच्छा, म्हणजे आता सुरुवात केली का? पार्सल आलं ना आपलं. हा बरोबर. पोटला दुखत पोट, आणि तिला ते कपड्याने बांधून टाकावं लागेल. अरे बापरे. हा नाही, होऊन जाईल. तुम्हाला कसं बघा फरक पडला बाबा, त्यांनाही फरक पडेल. फक्त गोळ्या आपलं कंटिन्यू ठेवायचं. हा, तर मग आता सिबकथॉनची ऑर्डर करायची का आता? ती तुम्हाला 2250 ला जाईल ना दादा. कॅश ऑन डिलिव्हरी. ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला 2000 रुपये